पौष अमावस्येला ही शुभ कामे अवश्य करा. या दिवशी गंगा, यमुना, नर्मदा, क्षिप्रा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. यासोबतच मथुरा, काशी, उज्जैन, हरिद्वार यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये दर्शन पूजन करू शकता. जे लोक या दिवशी व्रत ठेवू शकत नाहीत ते नदी स्नान, दान पुण्य आणि पूजापाठ करू शकतात. जे लोक नदी स्नान करू शकत नाहीत ते घरीच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकतात. तीर्थक्षेत्रात स्नान केल्यानंतर दान पुण्य अवश्य करावे. या दिवशी बूट, चप्पल, कपडे, लोकरी वस्त्रे, ब्लँकेट, धान्य, भोजन, सोने, चांदी यांसारख्या वस्तूंचे दान करू शकता. पौष महिन्याच्या अमावस्येला सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडावे. स्नानानंतर सूर्याला जल अर्पण करावे. यासाठी तांब्याच्या लोट्यात पाणी भरावे, कुंकू, लाल फुले, तांदूळ घालावे आणि नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यावेळी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. या तिथीला संपूर्ण घराची साफसफाई करावी. त्यानंतर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. घराच्या मुख्य दारावर रांगोळी पण काढू शकता. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि पिंपळाची 108 प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. या अमावस्येला मौन राहण्याची परंपरा आहे. जर दिवसभर मौन राहणे शक्य नसेल तर किमान पूजा पाठ करताना मौन धारण करावे. मौनासोबतच ध्यानही केल्यास मन शांत राहील आणि नकारात्मक विचार दूर होतील. अमावस्या तिथीला महालक्ष्मी आणि विष्णुदेवांचा विशेष अभिषेक करावा. अभिषेकात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. घरात स्थापित बाळगोपाळांना अभिषेक करा आणि लोणी मिश्रीसोबत तुळस अर्पण करा. कृष्णाय नमः या मंत्राचा जप करा.